आणि आता तुमच्या 3 अपेक्षा सांगा त्यांच्याकडून. मला माझं चाइल्डिश बिहेवियर सोडायचं नाही आहे. सो तो पण तसा व्यवस्थित आहे, चाइल्डिश आहे थोडा, तर तसंच आयुष्यभर राहायचं आहे. मान्य? हो. हे थोडंसं खोडकर. हां. दुसरं असं की घरच्यांना व्यवस्थित सावरायचं आहे, म्हणजे माझ्या प्लस त्याच्या. हो मान्य. चला 2 अपेक्षा मान्य. तिसरी? आणि तिसरी की मला होल वर्ल्ड बघायचं, पूर्ण जग फिरायचं एकदम. सगळं एकदम आहात की धक्क्याने एकदम? हां, हळूहळू फिरव. हळूहळू म्हणजे ते तुम्ही बोलल्यानंतर 3 मिनिटं धक्क्याने सावरलेत. ओके. हां, आता तुमच्या 3 अपेक्षा सांगा. पहिलं तर मला सगळे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स अमृतासोबत करायचे, म्हणजे बंजी जम्पिंग झालं, स्कुबा डायव्हिंग झालं, हे सगळं करायचं हे मला करायचं आहे. तुम्हाला आवड आहे याची? मला खरं भीती वाटते, म्हणूनच करायची आहे त्यांना. बरं, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला? हो. त्याला मान्यता आहे? दुसरी अपेक्षा? दुसरी अपेक्षा म्हणजे शेवटपर्यंत आपल्याला आईबाबांसोबतच राहायचं आहे. काय हो, मान्य आहे तुम्हाला? हो. व्हेरी गुड. तिसरी अपेक्षा तेच नात्यामधला थोडा खोडकरपणा टिकवून ठेवला पाहिजे शेवटपर्यंत. व्हेरी गुड. नक्की. आणि हां, अजून एक रिक्वेस्ट आहे माझी, विनंती. हां, विनंती आहे. बोला. जेव्हा आपण रस्त्यावरून चालत असतो ना घरी जाताना, तेव्हा घोड्यासारखं चालावं झापड लावून. तिचं कसं असतं, ती मध्येच हात ओढून त्या दुकानात घुसेल, परत बाहेर येईल, परत चालेल, परत दुसऱ्या दुकानात घुसेल. म्हणजे आपल्याला शॉपिंग नाही करायची आहे, पण बघून यायचं आहे तिकडे. बरोबर. काय हे कशामुळे होतं हे? नाही, मला आवडत असं काही चांगलं असेल तर मी बघते. बरं, आता तुम्ही म्हणजे त्यांच्या आईबाबांना, म्हणजे तुमच्या सासू सासऱ्यांना किंवा तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना कसा विश्वास देणार आहात? सगळेजण म्हणतात की मी तापट आहे, पण मला राग येतो कारण मी खरी आहे आणि मी खूप सरळ आणि सिम्पल मुलगी आहे आणि मी तशीच राहणार, चेंज नाही होणार. आणि आईबाबांची मी जशी वागते तशीच 100% तुमच्याशी वागेल. म्हणजे काय खरं नाही तुमचं? हा, म्हणजे हो तेच म्हटलं. काय काळजी करू नका, गंमत करत होतो. बरं, आता मी माझ्या घरी जसा वागतो तसंच मी त्यांच्या घरी पण वागेन. म्हणजे पाणीपुरी? हां, पाणीपुरी. म्हणजे मी हक्काने जाईल, हक्काने वागेल. म्हणजे नात्यातलं म्हणजे जावई आणि सासू सासऱ्यांसारखं नातं नाही ठेवणार मी एका मुलासारखंच नातं ठेवेल, जेणेकरून त्यांना पण कधी ऑकवर्ड फील नाही होणार की जावई आहे, मान वगैरे. मला या गोष्टी नाही आवडत. तर जे काय असेल ते गुण्यागोविंदाने. वा वा. दोघेही आता जे काही दोघांनी अपेक्षा व्यक्त केल्या त्या अपेक्षांना तुम्ही खरे उतरो आणि संपूर्ण घराला एकत्र ठेवण्यात मग आई बाबा, सासू सासरे, नातलग या सगळ्यांमध्ये जो जिव्हाळा आहे तो जिव्हाळा कायम कसा वाढेल यासाठी प्रयत्न करत तुमचा दोघांचाही संसार सुखाचा हो हीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि झी मराठीकडून देतो तुम्हाला हे चांदीचं नाव.